अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याची सुरुवात करते। मंडळींनो, येते 21 जुलैला म्हणजेच रविवारी आता आषाढ पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी आपण गुरुपौर्णिमा हा मोठा सण साजरा करणार आहोत। आणि त्या निमित्ताने खूप लोकांनी ठरवलं पण असेल की 1 जुलै ते 21 जुलै 21 दिवसांची, कोणी जण 11 दिवसांची, कोणी 7 दिवसांची सेवा करणार असेल। त्याचे तयारीले पण खूप जण लागले असतील। आणि हो, ज्यांना कोणाला 1 जुलै ते 21 जुलैच्या दरम्यान स्त्रियांना, मुलींना मासिक धर्म येणार असेल, त्यांनी कालच्या गुरुवारपासूनच सेवा करायला सुरुवात केली असेल, खूप जणांनी केली असेल। आणि मी पण सेवा चालू करणार आहे, असं नाही की तुम्हाला सांगते आहे, मी पण सेवा चालू करणार आहे गुरुपौर्णिमेनिमित्त। पण 1 जुलैपासून चालू करणार आहे, 21 दिवसांची सेवा चालू करणार आहे। त्यासाठी नक्कीच मी माझा एक व्हिडिओ टाकेल तुम्हाला की मी काय सेवा चालू करणार आहे, कशी करणार आहे ती। पण आता 1 जुलै ते 21 जुलै आपण खूप अतिउच्च कोटीच्या स्वामींच्या, दत्त महाराजांच्या आपण सेवा सुरू करणार आहोत। प्रत्येक जण चालू करणार आहेत, कारण की एक गुरुदक्षिणा म्हणून किंवा आपल्याला म्हणजे जे काही आपल्या इच्छा, अपेक्षा, संकट, त्रास जे काही आहे ते निवारण होण्यासाठी आपण या 1 ते 21 दिवसांच्या सेवा चालू करणार आहोत। तर मंडळींनो, या आता त्याचप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय प्रभावशाली सेवा घेऊन आलेली आहे, जी दत्त महाराजांची सेवा आहे, जी प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये खरंच तुम्हाला जर राजयोग यावा असं वाटत असेल, आपल्या आयुष्यात दुःख, दारिद्र्य, गरिबी सगळं काही निघून जावं, संपून जावं, नष्ट व्हावं आणि आपण जे काही स्ट्रगल करतो आहे, जे काही कष्ट करतोय, मेहनत घेतो आहे पैसा कमवण्यासाठी किंवा आपलं आयुष्य खूप सुखमय होण्यासाठी, सुख समृद्धीकारक होण्यासाठी, तर नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावशाली मी सेवा सांगणार आहे दत्त महाराजांची, जी प्रत्येकाने करावी। खरंच सांगते, 1 ते या 21 दिवसांमध्ये तुम्ही नक्कीच करून बघा। गुरुपौर्णिमेपर्यंत नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। ती सेवा कशी करायची, काय आहे ते नक्कीच पाहण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, स्किप न करता बघावा लागेल। आणि हो, नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला देखील विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, आपण पाहिल्याप्रमाणे 1 जुलै म्हणजे 21 दिवसांची आपण गुरुपौर्णिमेनिमित्त भरपूर सेवा आपण चालू करणार आहोत। त्यातल्या त्यात खूप जण गुरुचरित्र ग्रंथाचं सुद्धा पारायण करतात। अतिशय पवित्र ग्रंथ आहे, लवकर अनुभूती देणारा असा हा गुरुचरित्र ग्रंथ आहे। आणि या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण खूप जण या गुरुपौर्णिमेपर्यंत करणार असतीलच। हो, पण कसं असतं, प्रत्येकाला ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही, कारण की त्याचे नियम पण खूप कडक आहेत, अवघड आहेत थोडेसे। जे जे जॉबला जातात किंवा ज्या महिला जॉबला जातात त्यांना ते गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही। त्यामुळे तुम्ही इतर पण सेवा करू शकता, पण त्यातल्या त्यात तुम्हाला जर खरंच वाटतं आहे की मी जे काही धावपळ करतो आहे, कारण की काही काही घरामध्ये पुरुष मंडळी किंवा स्त्रिया असतील, दोघंही कामाला जातात, दोघंही स्ट्रगल करतात, खूप मेहनत घेतात, कष्ट घेतात, पण पाहिजे तसं त्यांना आयुष्य जे पाहिजे आहे सुख समृद्धीकारक तसं होत नाही, त्यांच्या मेहनतीला, कष्टाला यश मिळत नाही। तर नक्कीच सांगेल, प्रत्येकाने दिवसभरातले 1 जुलै ते 21 जुलैपर्यंत रोज दिवसभरातले 10 ते 15 मिनिटं बाजूला काढून ठेवायचे आहेत। नक्कीच ती सेवा तेवढ्याच मिनिटाची आहे, 10 ते 15 मिनिटाचीच आहे, जी प्रत्येकाने केली, आवर्जून मनोभावे श्रद्धेने जर केली तर आयुष्यामध्ये राजयोग आल्याशिवाय राहणार नाही। आणि तुम्ही जे काही कष्ट करतायत, मेहनत करतायत, त्याला नक्कीच फळ प्राप्ती नक्कीच होईल। आणि तुमचंही आयुष्यामध्ये नक्कीच जे काही पाहिजे आहे तुम्हाला, आयुष्य जे काही दरिद्र किंवा गरिबी आपल्या आयुष्यातून निघून जावी असं वाटत आहे, ती नक्कीच दूर होऊन जाईल। आणि कसं होतं, कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्या सोबतच्या मित्राचं असेल किंवा मैत्रिणीचं असेल, आयुष्य खूप सुखकारक चालू आहे, सगळं त्यांच्या घरामध्ये सुख सुविधाकारक आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे जे काही कुटुंबामध्ये, संसारामध्ये पैशाची कमी नाही आहे, एकदम राजयोग असल्यासारखं ते जीवन जगत आहेत, पण मेहनत पण तेवढी करत नाही आहेत, कष्ट पण करत नाही आहेत। किंवा काही काही कुटुंब अशीही असतात जे मेहनत करतात, कष्ट करतात आणि त्यांच्या मेहनतीचं फळ पण त्यांना मिळतं। आणि खूप जणांना असे प्रश्न पडतो की मी सेवा करतो, स्वामींची सेवा करतो, दत्त महाराजांची सेवा करतो, तरी सुद्धा मला प्रचिती मिळत नाही, माझ्या आयुष्यातले दुःख, संकट, गरिबी दूर होत नाही। त्यासाठीच सांगेल की आपण आजच्या व्हिडिओमध्ये तीच पाहणार आहोत, गुरुचरित्र ग्रंथातील ज्यांना कोणाला या गुरुपौर्णिमेपर्यंत गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य होणार नाही आहे, त्यांनी आवर्जून गुरुचरित्र ग्रंथातील 9वा अध्याय, परत सांगते, गुरुचरित्र ग्रंथातील 9वा अध्याय पठण करायचा आहे। आता या गुरुचरित्र ग्रंथाच्या 9व्या अध्यायामध्ये असं आहे काय की जेणेकरून आपण तो पठण करावा आणि आपल्या आयुष्यामध्ये राजयोग येईल आणि आपल्या आयुष्यातलं दुःख, दरिद्र दूर होऊन जाईल, असं काय आहे? तर हो, सांगेल तुम्हाला की त्या म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक म्हणजे कथा आहे ती सांगते मी तुम्हाला। तर काय असतं, तिथे जे आपले दत्त महाराज आहेत, ते दत्त महाराज स्नान संध्या करण्यासाठी एका नदी तीरावर जात असतात। आणि तिथेच एक जो धोबी आहे, तो धोबी तिथे दिवसाचे 3 टाइम कपडे धुण्यासाठी येत असतो। तर अशाच प्रकारे स्नान संध्या केल्यावरती दत्त महाराज थोडा वेळ आपल्या एका वृक्षाखाली बसत असत। आणि त्यावेळेस तो धोबी जो आहे, जे त्यांना तिथे ते दत्त महाराज दिसतात आणि जेव्हा जेव्हा दिसतात आणि जेव्हा जेव्हा धोबी दिवसभरामध्ये त्या नदी काठावर येत असतो,
तेव्हा तेव्हा तो दत्त महाराजांना साष्टांग प्रणाम करत असतो, नमस्कार करत असतो आणि आपलं काम करून तो परत निघून जात असतो. अशा प्रकारे खूप दिवस निघून जातात आणि अशा प्रकारे एक दिवस ज्यावेळेस दत्त महाराज स्नान संध्या करण्यासाठी तिथे येतात नदी तीरावर, त्यावेळेस धोबी पण तिथे आलेला असतो आणि तो परत त्या दिवशी तिथे दत्त महाराजांना नमस्कार करतो मनोभावे. आणि त्यावेळेस दत्त महाराज त्यांना विचारतात की बाबा, तू रोज मला मी बघतो आहे, तू रोज मला ज्या ज्या वेळेस दिवसभरामध्ये 3 वेळेस तू या नदी तीरावर येतो आणि मला 3 वेळेस बरोबर मनोभावे श्रद्धेने नमस्कार करतोस, साष्टांग दंडवत करतोस. तर सांग, तुला काय हवं आहे तुझ्या आयुष्यामध्ये, काय म्हणजे जे नाही ते सांग मला. तर मग तो म्हणतो की नाही, माझं काही चालू आहे का, व्यवस्थित चालू आहे असं म्हणतो तो. पण तरी सुद्धा दत्त महाराज त्याचा जो काही साष्टांग दंडवत असेल किंवा नमस्कार आहे तो दत्त महाराजांपर्यंत पोहोचतो, कारण की तो मनोभावे श्रद्धेने केलेला असतो, काही न मागता निस्वार्थपणे केलेला असतो. तर दत्त महाराज प्रसन्न होतात आणि दत्त महाराज त्यांना आशीर्वाद देतात त्या धोबीला, की तुझ्या आयुष्यातलं दुःख दारिद्र्य हे दूर होऊन जाईल आणि तुला एक उत्तम आयुष्य म्हणजे प्राप्त होईल असं त्याला आशीर्वाद देतात. आणि दत्त महाराज तिथून निघून जातात आणि धोबी पण त्याचे काम करतो. अशाच प्रकारे ज्यावेळी धोबीला वाटतं की अरे, एवढे मोठे महापुरुषांनी, दत्त महाराजांनी आपला आशीर्वाद दिला आहे, नक्कीच दत्त महाराज नक्कीच आपल्याला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आणि दत्त महाराज जेव्हा जेव्हा त्यांच्या मग स्नान म्हणजे नदी तीरावर असतील किंवा त्यांच्या जिथे त्यांची हे असतात, जिथे त्यांची पर्णकुटी आहे तिथे ते थांबत असत, तिथे जाऊन का होईना, तिथे जाऊन तो लांबून का होईना तो धोबी दर्शन रोजच्या रोज घ्यायचा, म्हणजे घ्यायचा, दिवसभरातून 3दा तर दर्शन घ्यायचाच. आणि अशाच वेळेस एकदा एक दिवस धोबी जो आहे तो नदी तीरावर कपडे धुण्यासाठी जातो आणि त्याला त्या नदीच्या ह्याच्यामध्ये एक नावेमध्ये एक यवन दिसतो, म्हणजेच काय, एक मुस्लिम जो असतो तो राजा तो दिसतो तिथे. आणि तो तिथे नावेमध्ये त्याच्या राण्यांसोबत तो तिथे जल क्रीडा करत असतो आणि एकदम छान नाव ती सजवलेली असते, सगळं काही छान असतं आणि खूप त्यांचं ऐशो आरामात सगळं काही असतं आणि सगळे राण्या वगैरे असतात, खूप प्रसन्न असतात, म्हणजे म्हणतात नाही का, आनंद घेत असतात त्या जलक्रीडेचा सगळं राजा आणि राण्या. तर ते पाहिल्यावर तो धोबी म्हणतो, मनातल्या मनात तो विचार करतो की बाबा, असं म्हणजे ह्या यवनाने किंवा या राजाने असं काय पुण्यकर्म केलं असेल, कुठल्या देवाची भक्ती केली असेल की बाबा याला एवढं म्हणजे सुखमय आयुष्य म्हटलं, एवढा राजयोग ह्याला प्राप्त झाला आहे, असं काय या म्हणजे राजाने केलं आहे आयुष्यामध्ये, कुठल्या देवाची अशी भक्ती केली असेल, असं त्याला प्रश्न पडतो. आणि असं म्हणतो की बा, मी एवढं कष्ट करतो, दिवसाचे 3 टाइम मी कपडे धुतो, नेतो, कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण माझ्या आयुष्यामध्ये असं सुख का नाही आहे, माझ्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती का नाही आहे, माझ्या आयुष्यातून गरिबी का नष्ट होत नाही आहे, असा तो फक्त विचार करतो. आणि हेच त्याच टायमिंगला दत्त महाराज नदी तीरावर आलेले असतात, येत असतात आणि त्याच वेळी दत्त महाराज त्याच्या मनातलं जे काही आहे विचार तो हेरून घेतात आणि नक्कीच त्याला विचार, आणि त्यावेळेस त्याला बोलवतात जवळ, धोबीला जवळ बोलतात आणि विचारतात, का रे बाबा, तुला पण असं जे काही तू आता पाहतो आहेस त्या राजाचं आयुष्य, तसं तुला हवं आहे का, तुला पण असं राजयोग तुझ्या आयुष्यामध्ये हवा आहे का. त्यावेळेस तो म्हणतो की हो, पाहिजे आहे दत्त महाराज, मला पण पाहिजे आहे, माझ्या पण मेहनतीचं कष्टाचं चीज व्हावं आणि मला पण असं सुख समृद्धीकारक आयुष्य जगता यावं, असं मला पण आयुष्य हवं आहे. मग ते दत्त महाराज त्यांना धोबीला म्हणतात की बाबा, तुला याच जन्मात हवं आहे हे आयुष्य की तुला पुढच्या जन्मात हवं आहे. मग तो धोबी म्हणतो की नको महाराज, मला या आयुष्यात तर नको आहे, या जन्मात नको आहे, कारण की माझा तर जन्मात खूप थोडासा राहिला आहे, आयुष्य खूप थोडं राहिलं आहे, मी हे घेऊन काय करणार, म्हणून मला तुम्ही पुढच्या जन्मामध्ये नक्कीच मला हा राजयोग असा द्या, तुम्ही असं आयुष्य मला जगता यावं असा आशीर्वाद द्या. आणि त्याचप्रमाणे दत्त महाराज, तुम्ही जसं मला आता दर्शन दिलं आहे किंवा दर्शन मला भेटत आहे, त्याचप्रमाणे पुढच्या जन्मी सुद्धा मला तुमचं एकदा तरी दर्शन व्हावं असा नक्कीच आशीर्वाद द्या, असं त्यावेळेस तो धोबी दत्त महाराजांना सांगतो. आणि दत्त महाराज सुद्धा त्याला आशीर्वाद देतात की नक्कीच पुढच्या जन्म हा तुझा राजयोगाचा असेल. तर अशा प्रकारे ही कथा त्या 9व्या अध्यायामध्ये आहे आणि जो कोणी हा अध्याय मनोभावे श्रद्धेने रोज पठण करेल, खरं सांगते, तुम्ही आयुष्यात कितीही स्ट्रगल करत असाल, किती मेहनत कष्ट घेत असाल, धावपळ करत असाल पैसा कमवण्यासाठी, राजयोग आपल्या आयुष्यामध्ये येण्यासाठी, तर नक्कीच हा अध्याय वाचा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तसं तर पाहायला गेलं तर गुरुचरित्रातल्या प्रत्येक 52 अध्यायाचं एक विशिष्ट महत्व आहे, प्रत्येक अध्यायाचं विशिष्ट महत्व आहे आणि त्या प्रत्येक अध्यायामध्ये काही ना काहीतरी दडलेलं आहे, जे आपण जर पठण केलं रोज मनोभावे श्रद्धेने, ते दत्त महाराजांपर्यंत पोहोचतं आणि आपला ते सुख जे काही आहे, आपलं जे काही कमी आहे आपल्या आयुष्यामध्ये, ते प्राप्त होतं, म्हणजे होतच, खरंच सांगते. आणि त्याचबरोबर हा अध्याय ज्यावेळेस, आता तुम्ही हा जो अध्याय आहे तुम्ही सकाळी पठण करू शकता, संध्याकाळी पठण करू शकता, फक्त दुपारी 12 ते 12:30 दरम्यान पठण करायचा नाही आहे, फक्त पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही पठण करू शकता.
आणि हो कारण की दत्त महाराजांची 12 ते 12:30 भिक्षा मागायची ही वेळ असते. त्या टायमिंगला आपल्याला वाचायचं नसतं, पठण करायचं नसतं. आता ज्यावेळेस आपल्याला वाचायचं आहे, तुम्हाला आता 21 दिवस ही सेवा जर करणार असाल, गुरुपौर्णिमेपर्यंत या अध्यायाचं पठण करणार असाल, 10 ते 15 मिनिटं लागतात. आणि हो, तुमच्या घरामध्ये गुरुचरित्र ग्रंथाची पोथी असेल, तर ती रोजच्या रोज हाताळू नका. तो अतिशय पवित्र ग्रंथ आहे. त्याला शिवता शिवत करू नका जास्त, कारण की आपला हात काही एवढा पवित्र नसतो. रोज कुठे इकडे-तिकडे लागत असतो. तर आपण काय करायचं, आध्यात्मिक दुकानामध्ये, शॉपमध्ये आपल्याला 9व्या अध्यायाचं भेटून जाईल सेपरेट पोथी, ती घेऊन या. आणि ती आणल्यानंतर काय करायचं, आधी संकल्प करायचा आहे. तुम्हाला समजा 1 तारखेला तुम्ही वाचन चालू करणार आहात, तर आधी सकाळी संकल्प करा. दत्त महाराजांचा फोटो घरामध्ये असेल, तर दत्त महाराजांची मूर्ती असेल, तर नक्कीच नारळ, खडीसाखर ठेवा. मंदिर असेल जवळ, तर तिथे जाऊन तुम्ही नारळ, खडीसाखर ठेवायची आहे. विनंती करायची आहे की आजपासून मी या सेवेला सुरुवात करत आहे. माझ्या आयुष्यामधले जे काही दुःख, दारिद्र्य आहे, कष्ट आहे, ते निघून जाऊ द्यात, किंवा जे काही मी कष्ट करतो आहे, मेहनत घेतो आहे, नक्कीच त्याचं चीज होऊ द्या. मेहनतीचं फळ मला मिळू द्या आणि माझ्या पण आयुष्यामध्ये सुख समृद्धीकारक आयुष्य मला जगता येऊ द्या, अशी तुम्हाला प्रार्थना करायची दत्त महाराजांना. आणि त्या सेवेला रोज जो टाइम तुम्ही ठरवला आहे त्याच टायमिंगला बसून ती सेवा तुम्हाला घरामध्ये, दत्त महाराजांची फोटो असेल, मूर्ती तर ठीक आहे, नसेल तरी चालेल. स्वामी महाराजांचा फोटो, अधिष्ठान असेल, मूर्ती असेल, कारण की दत्त महाराजांचं रूप म्हणजे स्वामी समर्थ महाराज आहेत. त्याच्यामुळेच आपल्याला त्यांच्यासमोर जरी बसून आपण धूप दीप लावून आसन घेऊन त्या टायमिंगला बसून आपल्याला ते वाचन करायचं आहे. अशा प्रकारे ही सेवा आहे. आणि अजून एक गोष्ट, दत्त महाराजांची ही सेवा आहे. संकल्पयुक्त 21 दिवसांची तुम्ही सेवा करणार असाल, वाचणार असाल ही पोथी, तर कटाक्षाने दत्त महाराजांचे जे काही नियम आहेत पोथी वाचनाचे, कारण की जरी आपण गुरुचरित्र ग्रंथातला एकच अध्याय वाचतो आहे वेगळा, तरी सुद्धा तेवढंच पवित्र तो अध्याय आहे. त्याच्यामुळे आपले नियम सुद्धा तेवढेच आहेत. मांसाहार पूर्ण वर्ज्य करा. मांसाहार 21 दिवस पूर्णपणे घरामध्ये करायचाच नाही आहे, आणायचा पण नाही आहे. मद्यपान, व्यसन कुठलंच करायचं नाही आहे पुरुष मंडळींनी. त्याचबरोबर आपल्याला 21 दिवस पूर्ण ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. कटाक्षाने दत्त महाराजांची ही सेवा आहे, अतिशय पवित्र सेवा आहे. नक्कीच सगळ्यांनी, आणि परान्न सुद्धा वर्ज्य करायचं, परान्न पण घ्यायचं नाही आहे. अशा प्रकारे आपल्याला, आणि हो, घरामधल्या जर पुरुष मंडळी वाचणार असेल तर स्त्रियांचा मासिक धर्म सांभाळून हे करा. मासिक धर्म जर मध्ये आला 21 दिवसांमध्ये, तर ते 3-4 दिवस स्किप करायचे आणि मग सेवा चालू करायची. जेवढी सेवा झाली तेवढी सेवा गुरुपौर्णिमेला स्वामी दत्त महाराजांच्या चरणी, स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आपल्याला रुजू करून द्यायची आहे. जेवढी होईल तेवढी स्वामी समर्थ महाराज आपल्याकडून करून घेतील. काही तुम्ही कुठे वाईट वाटू नका घेऊ की आपल्यामध्ये काही अडथळा जरी आला तरी. तर अशा प्रकारे साधी सोपी सेवा आहे आणि अतिशय प्रभावशाली सेवा आहे, जी प्रत्येकाने करावी आणि अनुभव घ्यावा, अशी ही गुरुचरित्र ग्रंथातील 9वा अध्यायाची सेवा आहे, जी प्रत्येक जण करू शकतं. जास्त काही वेळ लागणाऱ्यातला नाही आहे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.